सर्वांना गुड मॉर्निंग। तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत। आज प्रजासत्ताक दिन। तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा। आणि आमची सकाळपासून तयारी चालू होते प्रजासत्ताक दिनासाठी। 26 जानेवारी हा देशभरात शुभ दिवस मानला जातो। त्या दिवशी आपल्या सर्वीकडे सत्यनारायण पूजा, हळदी कुंकू हा सणासारखे साजरे केले जातात। आणि आमच्या पण सोसायटीमध्ये सत्यनारायण पूजा आणि महाप्रसाद परत हळदी कुंकू होतं, तर त्याचीच आमची ही तयारी चालू होते। तर इकडे आम्ही जेवण जिथे बनवतो त्याची शेगडींची पूजा करून अन्नपूर्ण देवतेला आमंत्रण दिलं। इकडे आम्ही रात्रीच रांगोळी वगैरे काढून घेतली होती, कारण की सकाळी वेळ मिळणार नाही, लवकरच आपला प्रजासत्ताक दिन साजरा करायचा होता, म्हणून आम्ही रात्रीच रांगोळी काढली। आणि रांगोळी काढून झाल्यानंतर सर्वजण खाली आले। इकडे बघा पूजेची पण तयारी चालू आहे। ब्राह्मण येऊन पूजेची सर्व अरेंजमेंट करत आहेत। आणि इकडे आमचे प्रजासत्ताक दिनाची पूर्ण तयारी झालेली होती। आणि इकडे आमचे जगत जे आहे ते झाडू मारत आहे सोसायटीमध्ये। हे बघा आमची छोटी बच्चे पार्टी झेंडावंदनसाठी किती लवकर उठली आहे आणि झेंडावंदन करण्यासाठी ती खाली आलेली आहे सर्वांच्या अगोदर। आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याही फोटोंना हार घालून त्यांची पूजा करून घेतली। प्रत्येक मुलामुलींना शिक्षण मिळावा म्हणून सतत झटणाऱ्या सावित्रीबाई फुले आणि ज्योतिराव फुले यांनाही घालून यांच्या फोटोला हार घालून त्यांचीही पूजा करून घेतली। आपला देश स्वतंत्र झाल्यानंतर त्यानंतर आपल्या देशाला कोणतेच नियम नव्हते, तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस अतिपरिश्रम करून एका संघटना स्थापन करून संविधान तयार केले। ते संविधान आपल्या देशाला लावले असे हाचा दिवस, तो दिवस आज आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो। असे आपले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याही प्रतिमेला हार घालून त्यांचेही पूजन केले। त्यानंतर झेंड्याच्या स्तंभाचे पण पूजन करून घेतले। खाली आम्ही रांगोळी वगैरे ऑलरेडी रात्री काढलेलीच होती। मग आमच्या सोसायटीमधल्या सर्व महिलांनी आपल्या झेंड्याचे स्तंभाचे पूजन करून घेतले। किट्टू किट्टू टाळ्या टाळ्या किट्टू। तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे, गाहे तव जय गाथा। जन गण मंगल गायक जय हे, भारत भाग्य विधाता। जय हे जय हे जय हे जय 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 हे। भारत माता की जय। तसं आम्ही एकदा झेंड्याला मानवंदना द्यावी, एक सल्यूट द्यावा। भारत माता की जय। मातरम मातरम मातरम। आमच्या सोसायटीचे खजिनदार आणि कम्युनिटी मेंबर यांनीही प्रतिमेचे दर्शन घेतले। खाऊ आहे ते खाली त्यांना झालं ना थोडं। मी ते भारताच्या संविधानाची जी उद्देशिका आहे त्याचे वाचन करतो। आणि भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य बनवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस
संविधानाच्या उद्देशकाचे वाचन केल्यानंतर काही मेंबर्सनी भाषण केले, सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आणि त्यानंतर खाऊ वाटप केला. जो लहानपणी पण आपल्याला चॉकलेट वगैरे मिळते त्याचप्रमाणे आम्ही जिलेबी वाटप केली. त्यानंतर मग पुन्हा आमच्या पूजेच्या तयारीला आम्ही लागलो. नमस्कार मंडळी, आज आपण 74वा प्रजासत्ताक दिन आपण साजरा करत आहोत. तर आणि बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान आपल्याला अंमलात आणून दिलेलं आहे त्याचं आपण काटेकोरपणे आपण पालन करूया आणि आपल्या समाजामध्ये, आपल्या सोसायटीमध्ये, आपल्या देशामध्ये एक समानतेचा एक संदेश चांगल्या पद्धतीने देऊन अशी प्रतिज्ञा करून आपण चांगल्या पद्धतीने आपली सोसायटी, आपला देश, आपला समाज कसा सुजलाम सुफलाम करता येईल यासाठी नक्कीच प्रयत्न करू. आणि माझ्याकडून सर्वांना आजच्या प्रजासत्ताक महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराज आणि आराध्य दैवतच छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले या राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना प्रथम वंदन करतो. साई रचना सहकारी संस्थेचे सन्माननीय अशा कार्य जय महाराष्ट्र. सर्वांना त्यानंतर आपल्याला जिलेबी एक स्वीट म्हणून प्रत्येकाने त्याचा लाभ घ्यावा आणि आपण सर्व इथे आवर्जून उभे राहिले. संख्या खूप जास्त नाही आहे बट आवर्जून उभे राहिले, त्यांचा उत्साह खूप जास्त आहे, ते खूप चांगलं वाटलं. तर सर्वांनी जिलेबीचा लाभ घ्यावा आणि सर्व उपस्थित राहिले त्यामुळे खूप खूप धन्यवाद. खूप धन्यवाद. जिलेबी 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 हमें भी देना जिलेबी. कोणा फोटो काढला आम्ही पण घेतली ना जिलेबी. घे, तिला आवाज दिला मी, ती घेतलीच नाही. इकडे ब्राह्मणांनी सर्व पूजेची तयारी केली होती आणि आमच्या सोसायटीचे सदस्य पूजेला बसणार होते. त्यांचे हजबंड वाईफ दोन्हीही बसले. चौरंगाच्या बाजूला रांगोळी काढायची राहून गेली होती, तर ती ब्राह्मणांनी काढायला सांगितली होती. तर पूजेला बसणाऱ्या प्रज्ञा मॅडमनी काढली ती रांगोळी. ही देवदेवतांच्या स्वागतासाठी काढली जाते. कश्यप गोत्र कश्यप सांगाय तिथी सांगाय तिथी अनुसराने तारीख 26 सांगाय तिथी पंचमी सांगाय पंचमी उत्तर भाद्रपदा दिवस नक्षत्रे बालम करणे शुक्ल पक्षे शिवयोगे गुरुवार वासरे सांगाय विविध चंद्रराशे शशी ऋतू यदा शुभकृत नाम सहस्रे शके 1944 माघ मासाय शुभ तिथी शुभ आश्रे शुभ योग शुभ करणे विष्णु योगे विष्णु करणे एवं गुण विशिष्टाय शुभ प्रतिष्ठे अनुसाराय श्री सत्यनारायण पूजन पिता सांगाय करा योगोबाची भावना द्या, केलेली सेवा मान्य करा आणि देवाची सेवा यावर्षी आम्ही आपली ती सेवा मान्य करायची. देवा तुमच्या चॅनलच्या मनोकामना बोला कुंडली करदे श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की जय, गोपाल कृष्ण महाराज की जय, माऊली ज्ञानेश्वर भगवान की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय, श्री सत्यनारायण महाराज की जय. गणपती बाप्पा मोरया की जय. संकल्प केला साहेब आपण. हा बिल्डिंगचे सर्व रहिवासीच्या पाठीचे भगवंतराव होते. सर्वांना सुखी ठेवून सर्वांना समजून सर्वांना एकोपाची भावना ठेवून जी काय पूजा सेवा पाहिजे भगवंतांची जी पूजा आमची मान्य करून घ्या आणि सर्वांच्या देवा भगवंता अकेला खूपच नावा सर्वांना सद्बुद्धी ज्ञान प्राप्त करा. सर्वांना बाबा तुमची जी बुद्धी पूजा करण्याची बुद्धिमत्ता प्राप्त करून घ्या. तुमचं स्मरण राहू दे, वारंवार स्मरण राहू दे. सर्वांना सुखी ठेवा आणि केलं सेवा भगवंतांची मान्य करा. अशी पुन्हा मनोकामना दोघांनी व्यक्त करा मनामध्ये. हरिओम यज्ञंत देवा सर्वमान्य वर्तमान्य असं एकनाथ हरिमाय गुरुवे साध्याय संतदेव
स्वाहा ओम राजाय राजाय प्रसन्नतायने वै सोनाय कोमे सवे कामानं त्यांचं सगळ्यांचं हे करू सगळे बसले अभ्यास करतायत सगळे अभ्यास करतायत अभ्यास किती राहिले नाही नाही ते कामाला येतात माझ्यात नाही ते आरती आहेत ना त्यांच्या जय जय नंतर करायचं पिल्लू अरे कलर कर त्या ऍपलला ए फॉर पिल्लू नाही करायचंय आज शाळेला सुट्टी आहे आज आमच्या आम्हाला नाही तर मम्मी आज शाळेला सुट्टी तू काय चित्रकला करायला होतीस मला आहे ना लहान मुलं संध्याकाळच्या डान्सची प्रॅक्टिस करत होते सर्व. तर ते खूपच बघून खूप आनंद होतं. खूप सुंदर सुंदर डान्स करत होतं. पण गाणं टाकू शकत नाही कारण कॉपीराईट येऊ शकतो म्हणून यामध्ये गाणं नाही टाकलेले आहे. पण ही सगळीजण मुलं प्रॅक्टिस करत होती संध्याकाळच्या डान्ससाठी. जय 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 गोपाल जय गोविंद हरी जय नंदलाल कृष्ण कान्हाई जय 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 गोपाल तू घरी जा ते पण गर्ल्स होता
देवाच्या पिंडीला हार घालते वापरून अमितचं नाव घेते सर्वांचा मान राखते. टाय 5 जणी राहिले ते फक्त. नाही उखाणा बोलतायत, राहू दे. हा बोला बोला बोला. नाही माईक तिकडे येत नाही ना. फुलांचा सुगंध रावांचं नाव घेते. तुमच्याकडे आया बाया सांगत होत्या जाताना दुष्काळ माहीत माझ्या आपलं होताना. काकी चला. हा या चला. नाव घ्या ना. अरे सर्वांचं मान राखून अरे आमदार बढ़ाती है ज्योति और जाने में मेरे कब तक चले इन्हीं में तो मेरी सुबह भी ढले शाम ढले मौसम डाले ख्यालों का शहर तू जाने तेरे होने से ही हवाए हंसी जाते जाते तेरा नाम ले जो हवाए हवाए जाए तुझे हवाए हवाए. अरे वा. महाप्रसादाचा लाभ सर्वजण घेत होते. खूप छान झाला होता महाप्रसाद. जेवणामध्ये चपाती, 2 भाज्या, गुलाबजामुन आणि डाळ भात असा हा मेनू होता आणि शिरा पण होता जो प्रसादाला आपण बनवला होता तोही होता त्यामध्ये. तर हा जेवणाचा पूर्ण मेनू होता. खूप सुंदर झालं होतं जेवण. सर्वजण आनंदाने ते खात होते आणि सगळेजण रिप्लाय देत होते की जेवण फार सुंदर झालं आहे असं. शिवन्या करते ना. हा 1 मिनिट लावू का लावू. पंचवीस तारखेला माझ्या साड्यांचा जो व्लॉग बनवला तो संपल्यानंतर लगेच 26 तारीख होती. 26 तारखेला मी ही सोसायटीची पूर्ण आम्ही जे पूजा, हळदी कुंकू आणि मुलांचे डान्स वगैरे आणि प्रजासत्ताक दिन आम्ही सेलिब्रेट केला. तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला तो मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि भेटू अशाच नवनवीन व्लॉगमध्ये.